नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा इंग्रजीचा पॅट पेपर बघणार आहोत. पार्ट 1 ओरल आहे. आता डायरेक्ट पार्ट 2 कडे जाऊ तर रिटर्नकडे. क्वेश्चन नंबर 3A. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. On 10 April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. She set out to cross the Atlantic Ocean and she carried more than 2,000 passengers. The Titanic was like a floating town. Every called the Titanic the finest ship in the world. Everyone was proud of her. She was as tall as a building with 15 stories. Inside, she was like a large hotel with grand dining rooms, shop, and swimming pools. Everyone thought that the Titanic could never sink. They called her the unsinkable ship. The journey was very comfortable. The passengers were proud because they were traveling in the best ship in the world. They felt safe. चला आपण आता याचे क्वेश्चन अँड आन्सर बघूयात. तर पहिला प्रश्न आहे की 1. व्हॉट वॉज द टायटॅनिक सो कॅल्ड. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. हे याचे उत्तर आहे. सेकंड क्वेश्चन. व्हॉट फॅक्टरीज द वेअर अवेलेबल ऑन द शिप. याचे पण उत्तर आहे. द शिप हॅड ग्रँड स्टेअरकेसेस, डायनिंग रूम्स अँड शॉप्स अँड स्विमिंग पूल्स. हे याचे उत्तर आहे. तर तिसरा आहे. हाऊ मेनी पॅसेंजर्स डिड टायटॅनिक कॅरी. याचे उत्तर आहे 2000. क्वेश्चन नंबर 4 आहे आता. वाय वेआर द पॅसेंजर ऑन टायटॅनिक प्राऊड. दे बिलीव्ड दे ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. 5. फाइंड द सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड. फर्स्ट जर्नी. याचे उत्तर मेडन हुआ. हे याचे उत्तर आहे. बी. रीड द पोएम अँड राईट द ॲप्लिकेशन ऑफ यूजिंग पॉईंट्स गिवन बिलो. 5. ट्रूथ. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन but word can be also hurt me. Stone and sticks break only skin, while words are ghosts that humor me. Slant are covered, then fall words. Swords to pieces and stick inside me. Bats and bricks may etch through bones, but words can mortify me. Pain from words has left its scar on mind and heart that tender cuts and bricks now have held her. It was words that I remember. याचे पहिला प्रश्न आहे आता. द टायटल ऑफ पोएम. याचे उत्तर आहे ट्रूथ. 2. द पोएट ऑफ द पोएम बरोबर बॅरी वेड. 3 आहे. द पोएम हॅज डॅश डॅश टेन्सेस बरोबर 4. चौथा आहे. रायमिंग शेम्स बरोबर ABCB. याचे उत्तर 5. द लाईन आय लाईक्ड बरोबर याचे उत्तर आहे स्टिक्स स्टोन्स मे ब्रेक माय बोन बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. हे याचे उत्तर आहे. तर क्वेश्चन नंबर 4A. राईट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कम्प्लीट द क्वेश्चन टू गेट एक्सपर्ट ॲन्सर गिवन द बिलो. याचे उत्तर आहे की. तर आता हे गाळलेल्या जागा आहेत. पहिली डॅश डॅश इज युअर स्कूल लोकेटेड बरोबर आहे वेअर. 2 नंबर डॅश डॅश आर यू लेट टू स्कूल. याचं उत्तर आहे वाय. 3 नंबर आहे वेन डॅश डॅश नाही ती वेन इज युअर एक्झामिनेशन. हे याचे उत्तर आहे 4 डॅश डॅश डज ओल्ड मॅन ऑक हाऊ. याचे उत्तर आहे तर बी. द नोटीस अँड द आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन गिवन बिलो. आता हे पॅसेज आहे. आपल्याला हे वाचायचं आहे आणि याची उत्तरे खाली लिहायची आहे. तर
passage. New English School Pune notice. All the students will please to know that our school is organizing a 5-day tour Hyderabad as per details given below. Class 6 fee to LX. Date of departure 25 July 2022. Date approach 29th July 222. नंतर आहे those who are interested may deposit Rs 4,000 per head. The cost inclusive of the slatings, boarding and loading at 3-star hotel. Please do so by 15th July. पहिला प्रश्न आहे याच्या where is the school tour you are going. बरोबर आहे हैदराबाद याचे उत्तर आहे. दुसरा क्वेश्चन हाऊ मेनी डेज टवर विल बी देअर 5 डे याचे उत्तर. तिसरं व्हॉट इज इन्क्लूड इन द टवर कोस्ट. बरोबर आहे याची सायटिझिंग नंतर बोर्डिंग नंतर लोडिंग ॲट अ 3-स्टार हॉटेल. नंतर 4 हू इज गोईंग टू ऑर्गनायझिंग ट्रिप. बरोबर न्यू इंग्लिश स्कूल पुणे. 5 व्हॉट इज द लास्ट डेट फॉर स्टुडंट्स टू रजिस्टर देअर नेम्स 15 जुलै. हे याचे उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे सी अंडरलाईन द वर्ब्स आयडेंटिफाय अँड राईट द टेन्स ऑफ फॉलोइंग सेंटेन्स. पहिला आहे आय विल डान्स इन कल्चर प्रोग्राम्स. याचे उत्तर आहे फ्युचर टेन्स. नंतर द क्रू लोअर्ड द लाईफ बोट्स. याचे उत्तर आहे पास्ट टेन्स. तिसरा आहे टीचर डॅश डॅश अस यू. याचे उत्तर आहे पास्ट टेन्स. डी राईट द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पहिला आहे आय ॲम. बरोबर एल लिहिते असं आय ॲम. नंतर वेआर तर लिहिते असे वेआर. नंतर तिसरा आहे कॅन नॉट. बरोबर कॅन नॉट लिहिते. आय वूड. बरोबर आय डी लिहित असते त्याला. तर क्वेश्चन नंबर 5 डू द फॉलोइंग ॲज इंटरेस्टेड. ए कॉम्प्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. ए ख्रिस्टमस अँड बी मेमोरी. तर पुढं आहे डू. आता झालं आहे बी कॉपी द फॉलोइंग सेंटेन्स करेक्टली. रिअली क्राईड द बिलीव्ज अकबर. रिअली कॅरीड द डिव्हिजिबल अकबर. सी आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. क्रू कुड कॅप्टन कॅल्म. याचा आहे कॅल्म नंतर कॅप्टन नंतर कुड नंतर क्रू आहे. डी पंक्च्युएशन द फॉलोइंग सेंटेन्स. राहुल सेड आय ॲम स्टडिंग सायन्स. बरोबर राहुल सेड आय ॲम स्टडिंग सायन्स. तुम्ही याचे विरामचिन्ह बघून घ्या. आता तर ई येत आहे मेक 2 meaningful words of minimum 3 letters each by using letters from the words. सेलिब्रेटचं पुढं काय आहे eat rate be belt. नंतर एफ complete the word chain. गन नेट टायगर रॅट. दुसरी आहे स्काय. येल्लो वॉच हॉर्स. नंतर जी येते फ्रेम वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग टॉपिक्स ॲज पर इन्क्लुजन. यांचं आहे ना क्रिकेट रिलेटेड वर्ड्स आहेत. पहिले येतं आहे प्ले नंतर कॅच नंतर बॉल नंतर रन. हे काही याची उत्तरं आहेत. तर पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 6A ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू युअर मदर टंग. पहिला आहे वी ऑलवेज ईट डिनर टुगेदर. बरोबर आम्ही नेहमी एकत्र भाजीचे जेवण करतो. नंतर दुसरा आहे प्लीज डोंट स्टँड हिअर. याच्यावर कृपया येथे उभे राहू नका. 2 बी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन इंग्लिश. तो माझा जवळचा मित्र आहे. ही इज माय क्लोज फ्रेंड. सी राईट ॲन essay अबाउट 8 to 10 लाईन्स एनीवन. तुम्हाला माय फेवरेट स्पोर्ट्स नाही तर माय नेशन यावरील निबंध लिहायचे आहे. तर डी लुक ॲट द पिक्चर अँड राईट द टाउन मिनिंगफुल सेंटेन्सेस. तर ह्या चित्रात काय दिसत आहे इथं लिहायचे आहे. पहिलं देअर इज अ ब्युटिफुल पार्क वेअर चिल्ड्रन आर प्लेईंग. 2 सम चिल्ड्रन आर एन्जॉईंग देमसेल्व्स ऑन द स्लाईड अँड स्विंग्स. तिसरं 2 बॉयज आर रायडिंग बायसिकल इन द पार्क.
आता येतं चौथं, देअर आर मेनी ग्रीन ट्रीज अँड प्लांट्स अराउंड द प्ले एरिया. आत्ता आपले इथेच प्रश्न उत्तरे संपले आहे. तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला पुढे व्हिडिओ लागत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा पॅटचा पेपर आहे, हा तुम्हाला नक्कीच येणार आहे. तर मित्रांना शेअर करा आणि लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद. आपण मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.